झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोखोक मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रपती पदाच्या साठीच्या चुरशीनं आता कळस गाठलाय। प्रत्येकाचा वेगळा उमेदवार, वेगळे प्राधान्यक्रम आणि वेगळ्या अटी यामुळे दिल्लीच्या वर्तुळात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकीकडे काँग्रेसनं शक्तीपणाला लावली आहे, तर दुसरीकडे ममतांनीही आपला हट्ट लावून धरलाय। तर तिकडे एनडीएची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे। ही चरस कुठल्या स्तराला जाऊ शकते? यूपीए सरकार यामुळे डळमळीत होणार का? आणि कुणाचा उमेदवार अखेर रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात विराजमान होणार? या आणि अशा तमाम प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न काल आपण केला, तो पार्ट 1 होता। आज आहे पार्ट 2, यूपीएची अग्निपरीक्षा या खास कार्यक्रमात। यूपीएची अग्निपरीक्षा या विषयावर चर्चा करण्यासाठी आज रोखोक मध्ये विशेष मान्यवर उपस्थित आहेत। माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि माझे मित्र भाई जगताप। स्वागत। नमस्कार। त्यांच्या बाजूला आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण। नमस्कार। त्यांच्या बाजूला आहेत कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी आणि आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ। सर्वांचं स्वागत। हा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आम्ही काल कार्यक्रम केला, त्यातला तो एक प्रकारे पार्ट 1 होता। आज जो आहे तो पार्ट 2 आहे। आज हा कार्यक्रम विशेषत्वानं आम्हाला करावंसं वाटलं, याचं कारण आजचा घटनाक्रम तर पहा। बघा, मंगळवारी 19 जुलैला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली। बुधवारी ममतांनी सोनियांची भेट घेतली। ममतांनी सुचवली 3 नावं: डॉक्टर कलाम, डॉक्टर मनमोहन सिंग आणि सोमनाथ चॅटर्जी। भारतीय राजकारणात या वर्षातला सर्वात वेगवान घटनाक्रम असलेला दिवस कोणता, असा जर प्रश्न विचारला तर आजचा दिवस असं त्याचं उत्तर असेल। बघा, आज जवळपास 14 महत्वाच्या राजकीय घटना घडल्या। त्या घटनांवर एक दृष्टिक्षेप आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात। आज काय घडलं? 2014 पर्यंत डॉक्टर सिंगच पंतप्रधान राहतील, काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांची स्पष्टोक्ती। ममता बॅनर्जींनी ओलांडली मर्यादा, पहिल्यांदाच काँग्रेसचा ममता दीदींवर वार। मुखर्जी, बुद्धदेव आणि बिमान बोस यांच्याशी काँग्रेसची चर्चा। डाव्यांकडून पाठिंब्याची गरज, प्रणव मुखर्जींची मागणी। अडवाणी जयललिता भेट, एनडीएची उद्या या संदर्भात बैठक। काँग्रेस कोर कमिटीची बैठक। सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि किती मतं नेमकी मिळतील आणि किती मतं खेचून आणता येतील याचाही शोध घेतला गेला। अखेर प्रणव मुखर्जींच्याच नावाला जवळपास संमती। ममता आणि मुलायम यांची आज बैठक झाली आणि कलाम हेच आमचे उमेदवार असतील अशी स्पष्टोक्ती दिली। त्यानंतर सपाची हरकत नाही आणि प्रणवदांना विरोध नाही अशी भूमिका सपानं मांडली। काँग्रेसनं आम्हाला मर्यादा शिकवू नये असा टोलाही सपानं काँग्रेसला लगावला। त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे शरद पवार यांनी सोनियांची भेट घेतली आणि यूपीएच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ अशी ग्वाही दिली। पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत कळीचा असा एक घटक आहेत। ते या संपूर्ण राजकारणाला काही क्षणात कलाटणी देऊ शकतात, हे आपण सर्वजण जाणता। डीएमकेची तिकडे प्रणवदांना मान्यता असल्याची ग्वाही देण्यात आली। दलित उमेदवार हवा अशी सीपीआयनं पहिल्यांदाच मागणी केली आणि इकडं पाटण्यामध्ये नितीश कुमार अब्दुल कलाम यांच्या स्वागताला हजर होते। एकूण आपण पाहिलं या 14 घटना आज एका दिवसात घडल्या, म्हणून आम्ही विशेष कार्यक्रम करत आहोत, यूपीएची अग्निपरीक्षा। मला पहिला प्रश्न विचारायचा आहे प्रकाश बाळ यांना। प्रकाश बाळ, ह्या सगळ्या 14 घटना आपण पाहताय, कालच्याही घटना तुम्ही पाहिल्यात, मला सांगा काय विश्लेषण करार आजच्या घटनांचं? त्याचं पहिलं एक विश्लेषण असं करावं लागेल की काँग्रेसने या सगळ्या जी काही प्रक्रिया होती राष्ट्रपती निवडणुकीची ती फारशी गांभीर्याने सुरुवातीपासून घेतलेली दिसत नाहीये।
कारण ज्या पद्धतीने गेल्या 48 तासात ज्या काही घटना घडत गेल्या त्या काँग्रेसच्या नियंत्रणाखालील होत्या असं वाटत नाही. आणि त्यानंतर गेल्या 24 तासात जर तुम्ही बघाल, तुम्ही ज्या काही आता 14 घटना सांगितल्यात, तर याच्या पुढे आणखी 14 घटना काय घडतील याचा आता ह्या घडीला अंदाज व्यक्त करणंही शक्य नाही. म्हणजे आता गंमत बघा की ममता बॅनर्जींनी मुलायम सिंग यादव यांना भेटून आल्यावर पत्रकारांना सांगितलं की कलाम हेच आमचे उमेदवार. आमचे म्हणजे मुलायम सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे. आणि ममता बॅनर्जींनी हे घोषणा केल्यावर 15 मिनिटाच्या आत समाजवादी पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते खाजगीरित्या पत्रकारांना सांगतायत की कलाम यांच्याच एका नावावर आम्ही ठाम आहोत असंही नाही. म्हणजे घटना किती प्रवाही आहेत बघा. कारण गंमत अशी आहे त्याच्यातली की कलाम यांना जर मुलायम सिंग यांनी पाठिंबा दिला तर कलाम हे भाजपचे उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदावर निवडून आलेले होते. हे जे भारतीय राजकारणातली ही जी एक अदृश्य डिव्हाइड आहे, सीमारेषा आहे, ही सीमारेषा ओलांडणं अनेक पक्षांना शक्य नसतं. आणि त्यामुळे याच्या पुढे काय होईल, येत्या 24 तासात आणखी कुठल्या 14 घटना घडतील हे काही सांगता येणार नाही. म्हणजे उद्या UPAची बैठक आहे, उद्या NDAची बैठक आहे. प्रकाश बाळ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रकाश बाळ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकूणच हा सगळा घटनाक्रम निर्णयाच्या प्रक्रियेकडे चाललाय, निर्णयाप्रत चाललाय का आणखीन गोंधळात टाकणार आहे? नाही, तो एका परीने काही प्रमाणात 30 तारखेला शेवटची जी अर्ज भरण्याची मुदत आहे तोपर्यंत गोंधळ निर्माण करणारा आहे. असं काही घटना घडू शकतात. पण माझी अशी एक हंच किंवा माझा असा एक आडाखा आहे की शेवटी प्रणब कुमार मुखर्जी यांच्या नावाला UPA आणि डावे पक्ष हे संमती देतील. डाव्या पक्षांचे पैकी जे CPIचे गुरुदास दासगुप्ता आहेत ते सारखे कालपासून सांगतायत की काँग्रेसच्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार नाही. पण मार्क्सवादी पक्षाने एक वेगळा सूर लावलेला आहे गेल्या काही तासात. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी अंतिमतः कलाम विरुद्ध प्रणब मुखर्जी अशी एक लढत होईल अशी दिसते. कलाम विरुद्ध प्रणब मुखर्जी अटीतटीची होणार, अशी एक लढत होणार आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येतोय, मला जायचं याच मुद्द्यावर भाई जगताप यांच्याकडे. भाई, मला सांगा, या प्रक्रियेतल्या सर्वात 2 कळीचे नेते आहेत ते म्हणजे ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंग यादव. त्यातल्या ममता बॅनर्जी तर तुमच्या घटक पक्षातल्या आहेत. तुमचा त्यांच्यावर आता प्रभाव राहिलेला नाही, खरं नाही? असं आहे की तुम्ही जे काय घटनाक्रम सगळे जे वाचून दाखवले वगैरे सगळे, तर अशा देशातल्या सर्वात मोठ्या पदाची ही निवडणूक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे घटनाक्रम आत्ताच झालेत असं काय समजण्याचं कारण नाही. अब्दुल कलामांच्या वेळेला अशाच झाल्या. याच्या अगोदर जेव्हा आत्ताच्या ज्या आमच्या राष्ट्रपती आहेत, पण तेव्हा कोणी घोडेबाजाराचा आरोप केला नव्हता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.